एक भेट जी मैत्रीच्या नावाखाली ठरली होती, पण त्या भेटीतून घडला इतिहासातील सर्वात थरारक प्रसंग, अफजल खानाचा वध. मित्रांनो, ब्लॉग सुरू करण्याच्या आधी स्वतःला हायड्रेट ठेवणं फार गरजेचं असतं. चला सुरू करू. आणि अशा प्रकारे 10 अंगरक्षक शामियानेपाशी येऊन थांबले. त्यात कृष्णाजी भास्कर आणि अफजल खान हे शामियानामध्ये असतात. बाकीचे 10 अंगरक्षक ठरल्याप्रमाणे एका बाणाच्या अंतरावर थांबले. ठरल्याप्रमाणे महाराज सुद्धा गडाखाली उतरायला लागले. समोर शामियानाची कणात दिसायला लागली आणि शामियानामध्ये फक्त 3 लोक उरलेली असतात, पंताजी गोपीनाथ बोकील, अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर. आणि महाराजांनी बघता बघता एखाद्या सिंहाने गुहेत प्रवेश करावा तसा त्या शामियानामध्ये प्रवेश केला. महाराजांना बघून अफजल खानाने असे दर्पवतीयुक्त आणि अत्यंत गर्वाने भरलेले असे उद्गार काढले, अरे तू खुद के हिम्मत की बहादुरी की शेकी वधारता है. तुला म्हणजे तुला तुझ्या शक्तीचा प्रचंड गर्व झालेला आहे. आमचे सगळे तू किल्ले जिंकून घेतलेस, आमचा तू सगळा मुलूक नेस्तनाबूत केलास. तू मुघलांना जेरीला आणलंस, तू आदिलशाहीला जेरीला आणलंस, तू सिद्धीलाही जेरीला आणलंस. आणि हे जर तुला मान्य नसेल तर हे सगळे किल्ले तू आत्ता आमच्या स्वाधीन कर आणि ये माझ्या भेटीला. असं म्हणून अफजल खानाने आपले दोन्ही बाहुपाश पसरले. ही मगरमिठी महाराजांना आता समोर दिसते. महाराजांनी अफजल खानाला फक्त एकच उत्तर दिले, तुला कोण भीतो रे? अरे भ्यावे तर प्रभू रघुनाथाला भ्यावे. बघता बघता महाराज अफजल खानाच्या मगरमिठीत शिरले. क्षणाचाही विलंब न करता अफजल खानाने डाव साधला. त्याने लपवलेली कट्यार बाहेर काढली आणि महाराजांवर वार केला. पण महाराज सज्ज होते. अंगातील चिलखतामुळे तो घातक वार निष्फळ ठरला. पुढच्या क्षणी इतिहासाला कलाटणी मिळाली. महाराजांच्या हातातील वाघनख ही विजेप्रमाणे चमकली आणि अफजल खानाच्या पोटावर पहिला घाव बसला. अनपेक्षित हल्ल्याने त्याची मगरमिठी सैल पडली. हीच संधी साधत महाराजांनी बिचवा बाहेर काढला आणि स्वराज्याच्या शत्रूचा शेवट सुरू झाला. प्रतापगडाच्या साक्षीने त्या दिवशी शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा विजय झाला. वाघनखांच्या घावाने जखमी झालेला अफजल खान आपले आतडे सावरत झोकांड्या खात शामियाना बाहेर पडला. हा सगळा पाहताच त्याचा विश्वासू अंगरक्षक बडा सय्यद तलवार घेऊन महाराजांवर चालून गेला. पण महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले सावध होते. क्षणार्धात ते समोर सरसावले आणि एका जबरदस्त घावाने बडा सय्यदचा हल्ला निष्फळ ठरवला. दरम्यान अफजल खानाला वाचवण्यासाठी त्याची भुई त्याला पालखीत बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. पण स्वराज्याच्या पराक्रमी मावळा संभाजी कावजी कोंढाळकर एका यमदूतासारखा त्यांच्या समोर उभा टाकला. तलवारीचा एकच फटका बसला आणि पालखी उचलणारे सारे भोई जमीनदोस्त झाले. पालखी दणकन खाली आपटली. आधीच जखमी झालेला अफजल खान त्याला काही कळलेच नाही. काही समजून घेण्याच्या आतच संभाजी कावजी त्याच्यापर्यंत पोहोचले होते. त्यांनी अफजल खानाचे केस धरले आणि एका निर्णायक घावाने त्याचे मस्तक करा 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 कापले आणि धडा वेगळे केले. त्या क्षणी प्रतापगडाच्या साक्षीने स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू कायमचा संपला. महाराज आणि त्यांचे 10 अंगरक्षक सुखरूप प्रतापगडाकडे निघाले. भेटीपूर्वीच महाराजांनी आदेश दिला होता की विजय मिळाल्याचा संकेत मिळताच गडावरून तोफांची इशारत करा. महाराजांचा एकही अंगरक्षक गेला नाही आणि अफजल खानाचे 10च्या 10 अंगरक्षक मारले गेले. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता घोरप्याच्या माचीवर पुन्हा एकदा नृसिंह अवतार आला. याबद्दल कविराज भूषण काय म्हणतोय बघा. इंद्रजिमी जंभपर बाडव सुअंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है. पवन बारी वाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है. दावा द्रुमदंड पर चीता मुगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर त्यो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है. बिचव्याचा घाव आणि ती वाघनख ही अफजल खानालाच नाही तर त्याच्या आत्म्यालाही जाणवली असतील नरकात जाताना. त्याला संपवल्यानंतर ही सगळी माणसं गडावरती आली. वरती आल्यानंतर तोफांना इशारत देण्यात आली. गीतेतलं एक वाक्य आहे बघा, परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्म पसरेल त्या त्या वेळेला पृथ्वीवर चांगल्या लोकांना मारण्यासाठी दुष्ट लोक येतील, त्यावेळी सगळ्यांना मारण्यासाठी आणि सगळ्या दुष्टांचा संहार करण्यासाठी
मी पुन्हा जन्म घेईन आणि तसाच महाराजांनी आपल्यासाठी पुन्हा जन्म घेतला. महाराजांच्या सैन्याने सर्व बाजूने अटॅक सुरू केला. जेधे, बांदल, देशमुख, डोहारे, मारणे, अरे किती नावं सांगावीत. नेताजी पालकर, मोरोपंत पिगळे, बाळाजी नाईक शिळीमकर, सगळ्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर प्रचंड अटॅक सुरू केला. आदिलशाहीच्या फौजेची अक्षरशः कत्तल उडाली. लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही, कारण महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं की समोर जो येईल तो जर शरण आला नाही तर त्याला मात्र तुम्ही कापून काढा. प्रचंड युद्धाची शिकस्त इथे झाली. महाराज वरती गडावर पोहोचले आणि गडावरती एक आनंद वार्ता फुटली की हिरण्यकश्यपूचा वध पुन्हा एकदा नरसिंहाने केला. या घोरप्याच्या माथी परत एकदा नृसिंह अवतार आलेला आहे आणि ही बातमी अख्ख्या सह्याद्रीने ऐकली. तोफांचे जे आवाज दिले गेले हे फक्त मावळ्यांना दिलेली इशारत नव्हती, तर ती अख्ख्या सह्याद्रीला दिलेली ही एक आनंद वार्ता होती की हा जो इथे दैत्य आलेला होता, या दैत्याचा सुदर्शन चक्राने वेध घेण्यात आलेला आहे. जावळीच्या जंगलात दबा धरून बसलेले हजारो मावळे त्या तोफांच्या आवाजाची वाट पाहतच होते. संकेत मिळताच ते विजेच्या वेगाने आदिलशाही फौजांवर तुटून पडले. खानाचा अंत झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शत्रूच्या छावणीत एकच गोंधळ उडाला. ज्यांच्या भरवशावर संपूर्ण मोहीम उभी होती तोच सेनापती आता जिवंत नव्हता. मराठ्यांच्या तलवारी चौफेर चमकू लागल्या. जावळीच्या दऱ्या रणगर्जनांनी दुमदुमून निघाल्या. अनेक सरदार मारले गेले. अनेकांनी शरणागती पत्करली. काही जण जीव वाचवण्यासाठी पळू लागले. एका दुपारी काही तासांच्या आतच आदिलशाहीचे अभेद्य वाटणारे सामर्थ्य धुळीस मिळवले होते. आजही प्रतापगडाच्या या पवित्र भूमीवर उभं राहिलं की अंगावर शहारे येतातच. इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात शौर्य आहे. प्रत्येक वाळाच्या झुळकीत इतिहास आहे आणि प्रत्येक दगड शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा. हर हर महादेव, जय शिवराय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.